हॅलो सगळ्यांना. तर मी आज नाश्त्यामध्ये बनवत आहे मेथीचे पराठे. लेकरांना माझ्या आवडतात म्हणून खास त्यांच्या टिफिनसाठी बनवते आहे. त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं, 2 वाट्या घेतले आणि मेथी मी बारीक चांगली निवडून त्याला बारीक बारीक चिरून घेतले. स्वच्छ मेथी धुवून घेतली. घालते मेथी. हा नाश्ता पौष्टिक पण असतो आणि लेकरं आवडीने खातात. त्याच्यात नंतर मी टाकले लाल तिखट, धने पावडर, थोडंसं हिंग, थोडंसं चाट मसाला आणि मीठ, हळद सगळं टाकून बारीक मळून घेतले चांगलं आणि 5 मिनटं त्याला मुरत ठेवणार आहे झाकण ठेवून. परत तवा गरम होईपर्यंत ते चांगलं मुरेल. नंतर सोडते तेल. तवा गरम झालं की तेल तेल सोडल्यानंतर मी पराठा चांगलं त्याच्यावर भाजून घेणार आहे. जास्त तेल किंवा तुपात भाजलं तर अजून चांगलं लागतं. लेकरं मऊ आणि खुसखुशीत लागतो तो. लेकरं आवडीने खातात. आता मी तेलातच भाजते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपात भाजा, कारण मी भाजून झाल्यानंतर त्याला तूप लावून टिफिनमध्ये पॅक करत असते. म्हणून मी आता तेलामध्ये चांगलं त्याला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. रोजचा प्रश्न असतो लेकरांच्या टिफिनसाठी काय बनवू, परंतु हा पराठा हेल्दी पण असतो आणि लेकरं आवडीने खातात. त्याच्याबरोबर दही किंवा सॉस जे लेकरांना आवडेल ते टिफिनमध्ये दिलं की लेकरं खातात आवडीने. बघा, दोन्ही साईडनी चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेते. परत तेल सोडायचं. पीठ मळताना थोडंसं मेथीला पाणी पण सुटतं, म्हणून थोडंसं पातळ पीठ होतं. त्याच्यात सुकं पीठ टाकून चांगलं नॉर्मल म्हणजे थोडं घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, मीडियम मळायचं आहे. नंतर चांगलं क्रिस्पी होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे थंड जरी झाला पराठा तरी पण लेकरं आवडीने खातात. त्याची टेस्ट बदलत नाही. मग बघा, पूर्ण लालसर होईपर्यंत मी भाजून घेतलं आहे. कोणाकोणाला मेथीचे पराठे आवडतात कमेंट करून सांगा. चांगला लालसर भाजला आहे. आणि बघा, मी मेयोनीज आणि त्याच्याबरोबर सॉस मिक्स करून लेकरांना सर्व केलं आहे.